जर माझ्यासोबत काय झालं गाईस तर हे माझा लास्ट व्हिडिओ असेल. तुम्ही प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभ प्रभात. आज आहे दुसरा दिवस आणि दुसरी सकाळ आणि पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय तुम्हाला. तिथे पाण्यात डक एक गाईस, हे बघा पाल ग्रीन कलरचे ते पण. अरे कुठे गेली बघा. गाईस सो क्यूट. ते इतके क्यूट कपल आहे ना, हातात हात घालून फिरतात. ते काल तिकडे बीचवर एकमेकांचे फोटो पण काढत होते. हे आहे कॅफे लजार आणि इकडे पूल आणि त्याच्या पाठी आहे ओशन. हे माझे सँडविचेस आहेत आणि सॉसेजेस आणि ऋषी मला कंपनी देतो. हाय ऋषी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कॅपुचिनो आणि ऑमलेट स्पॅनिश. हे माझं डेझर्ट आणि हे ॲपल रूममध्ये खायला मी घेऊन चालली, ॲपल आणि केक. तर हे आहे माझं डिझर्ट प्लेट. स्ट्रॉबेरी योगर्ट आणि फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स आणि हे सगळं. आणि आजचा अजून काय प्लॅन ठरला नाही आहे काय करायचं आहे. आता फक्त एक ट्रेकिंग करायचं बाकी आहे, तर मे बी आम्ही ट्रेकिंगला जाऊ. आणि हाय, गुड मॉर्निंग. कुछ बोलो. शुभ प्रभात. थँक्स. शी स्टिल ईटिंग, आय एम सो सॉरी. तर आता तेच आम्ही खातो आहे आणि जाऊ. आणि माझे इयरिंग्स पण एक हरवले, तर आता दरवेळीचंच गोष्ट आहे. हां नाही, ये वाला है दोनों से. कल का गोल्ड वाला एक घुम गया. तर हरवी माझं हर लिओला एक पेअर ऑफ इयरिंग हरवतात आणि ग्लेअरचं तुम्हाला माहितीच आहे, सनग्लासेस हर ट्रिपमध्ये एक हरवतात. तर या ट्रिपमध्ये एक तुटलं आहे, तर आता ते घालू नाही शकत कारण त्याची दांडी तुटली आहे. आणि आज संध्याकाळी 6:15ची फ्लाईट आहे. उद्या मला ब्लँक होता, तर मला होम स्टँड बाय दिला आहे. आता आय एम जस्ट होपिंग की पुल आउट नाही करणार आणि त्याच्यानंतर 2 दिवस ऑफ. आईस कॉफी पण कालसारखी नाही आहे ही शेडमध्ये, इट्स जस्ट वन कलर. आपण ती पिऊया. आणि गरमी होते खूप, डोकं पण दुखतं आहे, माहीत नाही का. एक नंबर. इथलं फेमस क्विझिन आहे ऑक्टोपस करी आणि शार्क चटणी. इथलं एकदम फेमस आहे आणि मी अजूनपर्यंत तर बघितलं नाही. आणि कोकोनट राईस आय थिंक तिथे पण फेमस होतं थायलंडमध्ये. थायलंडमध्ये भी कुछ मिळतं आहे ना. नाही, मँगो राईस स्टिकी राईस. तिकडे फेमस आहे कोकोनट राईस. आणि मी सकाळपासून प्याली आहे रूममध्ये एक ब्लॅक कॉफी. इथे मी प्याली एस्प्रेसो आणि ही माझी दुसरी कोल्ड कॉफी आहे, कारण मला माहिती आहे माझं डोकं दुखतं आहे. आता ही कोल्ड कॉफी पिऊन आम्ही रूममध्ये जाऊ आणि मग डिसाईड करू मला पुढचं कार्यक्रम काय आहे. आज आम्हाला 3ला वगैरे निघायचं आहे रूममधून, तर जास्त आमच्याकडे टाईम आहे नाही. ऑलरेडी 11 वाजले, तर ट्रेकिंगला पण जाऊन यायला 1 तास तर लागेल. तर आम्ही विचार करतो की काय करायचं. आणि लकीली 3 दिवस पाऊस नाही पडला. 3 दिवस पावसाचा फोरकास्ट ते वेदरच्या आधीच हे होतं की पाऊस पडणार आणि थंडरस्टॉर्म आणि असं सगळं, पण काहीच नाही झालं. फुल ऊन आहे, एकदम चकाचक एकदम ऊन आहे. तर आता आम्ही उन्हामध्येच चाललो आहे ट्रेकिंगसाठी. मी आता आली आहे या कार्टच्या इकडे, गोल्फ कार्ट. मला जायचं आहे ट्रेकिंग, पण कोणीच माझ्यासोबत यायला रेडी नाही आहे. तर आय एम गोईंग अलोन ट्रेकिंगसाठी आणि एकटी. मी सगळ्यांना मस्का लावला, पण कोणीच माझ्यासोबत यायला तयार नाही आहे. वाईट लोक आहेत एकदम. आणि आता मला एकटीला जावं लागेल आणि मी एकटीचा व्हिडिओ कसा काढू. तर मी विचार केलं की एटलीस्ट नॉट फॉर द कॉन्टेंट, मी एटलीस्ट जाऊन तो व्ह्यू तरी बघून येईल, कारण पुन्हा मला सेशन्स नाही मिळाला तर मला वाईट वाटेल. मग मी चालली आता. किती छान उभा आहे हे हॉटेल आतून. सगळे छोटी छोटी घरं आहेत आतमध्ये, छान छान एकदम. आपले ते लवासा सिटी सारखंच आहे. आकाश किती क्लिअर आहे. आतमध्ये हे तलाव पण आहे सुंदरसं, फुलं आहेत, ह्यांच्याकडे सुटी पण आहे. मी पोचली इकडे आणि हे इथून मला आज जायचं आहे.
तर मी या जंगलामध्ये चालली एकटी गाईज. माझी ॲक्च्युली आय एम स्कॅर्ड यार, म्हणजे माझी फाटली आहे फुल ऑन. ते सगळे मूवीज असतात ना की झॉम्बीज कुठून पण येतील आणि काय बोलतात, कुठून पण कोणतरी ॲनिमल पळत पळत येईल आणि माझ्यावर अटॅक करेल. आणि अशा जंगलामध्ये सायको पण असतात, सायको किलर्स, जे असे एकट्या जाणाऱ्या व्यक्तीला पकडून मारून टाकतात, तडफडून एकदम असं विक्षिप्तपणे. असे खूप सारे मूवीज आहेत. आणि असे मूवीज बघताना मी विचार करते की जो पण कॅरेक्टर आहे तो मरतो ज्या मूवीमध्ये, तर मी हेच विचार करते की कोण एवढं मूर्ख कसं असू शकतं. अशा ठिकाणी एकटं का कोण जाईल. आणि मी स्वतः आता एकटी चालली आहे. दूरवर काहीच दिसत नाही आहे मला. जर माझ्यासोबत काय झालं काहीच तर हे माझा लास्ट व्हिडिओ असेल. तुम्ही प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा अशी फुल ट्रेल आहे, ती फॉलो करायची आहे. मला दम लागला पण मी चालली आहे तरी पण. शी यार, असं वाटतं की परत जाऊ का की वरती जाऊ. ते बघा काहीच नाही आहे, कोणीच नाही आहे. हे बघा असा रस्ता आहे, हे पूर्ण घनदाट जंगल. आणि मी इथून चालत आली आणि आता मी इथून चालत चालली आहे. पक्ष्यांचा आवाज येतो आहे. मी बोलत राहते काय ना काय, तर माझं मन थोडं डायव्हर्ट होईल. साप वगैरे नसायला हवा इकडे. गोष्ट ही पण आहे की मी एकटी चालली आणि मी मुलगी आहे एका स्ट्रेंज कंट्रीमध्ये, आफ्रिकेच्या. आणि जंगलात ॲक्च्युली मला जायला नको, कारण इकडे ना ही गोष्ट आहे. ओ फक, कसला आवाज होता तो. अरे कसला आवाज आहे भाई. हां, तिकडे गोष्ट ही आहे की मला मच्छर नाही चावायला हवे, कारण इकडे चिकनगुनियाचा मॉडरेट टू हाय अलर्ट आहे. ओ फक, इकडे तर ट्रेल संपते आहे. कसं जाऊ मी आता इथून. हां, इथे आहे खड्ड्यातून आहे का. पसीना यायला लागला मला. फुल कपडे घालून यायला पाहिजे होतं. देवा मला मच्छर चावू नये आणि मी सेफली वर जावं. आय होप वर कोणतरी मला भेटेल आणि माझा व्हिडिओ काढेल. कॉन्टेंट क्रिएशनच्या दृष्टीनेच मी सगळं विचार करते. माझा श्वास, भेंडी, थकली. मेकअप पण मेल्ट झाला. बापरे, खूप गरमी आहे. जिकडे असं वाटतं रोड संपला आहे ना, तिथे अजून रोड मिळत जातं. काय मस्त ट्रेल बनवली आहे त्यांनी. आणि दम लागतो आहे मला थोडा. ते बघा पत्ते हल्ल्याचा आवाज. घाबरली आहे. हे येल्लो ॲक्च्युली सिम्बल फॉलो करायचे आहेत. थोड्या वरपर्यंत मी पोचली आहे. घाम, माझा मेकअप मेल्ट झाला पूर्ण. पण आता ऑलमोस्ट मला वाटतं मी पोचली आहे वर, कारण तिथून एका ठिकाणी मला छोटासा अशा दगडांमधून व्ह्यू दिसत होता. इकडे येलो लावलेत ॲरोज. ऑलमोस्ट देअर गाईज, ऑलमोस्ट देअर. ओ फ्रीक, कुठे इथून मला दिसतंय. हे बघा, पण ते तिथून नाही जायचं. इकडे वरती ॲरो आहे, तिथून जायचं. पोचली मी ऑलमोस्ट. पल जीना मोह. I have to jump.
ओ फक डॅम, काय व्ह्यू आहे गाईज. थांबा. बापरे, इथून तर तोल गेला तर सरळ खाली माणूस. आणि ते आमचं कॅम्पस्की हॉटेल आणि हा व्ह्यू. आणि इकडे कोणीच माझा व्हिडिओ काढायला नाही, तर मी स्वतःचा व्हिडिओ काढणार. गाईज लुक ॲट दिस व्ह्यू. मी स्वतःचे जेवढे फोटोज काढू शकेन तेवढे काढले. आणि एकदम मस्त मी ते इकडे असं दगड शोधून काढला, त्याच्यावर एक ड्राय कोकोनटचं एक मला एक असं भेटलं खोड टाईप, आणि त्याच्यावर मी माझा फोन अटकवून स्वतःचे फोटोज नाही काढू शकली, व्हिडिओज काढले. आणि आता मी निघते परत. थोडी टॅन पण झाली आहे मी आणि खूप ऊन आहे, पण व्ह्यू इज जस्ट वर्थ इट. आणि मी जिवंतवर आली आहे, किडनॅप नव्हता, आणि देर वॉज नो झॉम्बी और ॲनिमल अटॅक. आता मी परत त्याच रोडने खाली चालली आहे. आणि इकडे मी तुम्हाला माझं घर दाखवते, जिकडे मी आता राहते सध्या. ते बघा, ते जे आहे ना, दॅट इज मेन हॉटेल जिकडे आम्ही होतो. आणि इकडे या दोन्हीपैकी कुठल्या तरी घरात आम्ही राहतो आहे. आणि ते आमच्या घरासमोर ते लेक दिसतं सकाळी तुम्हाला जे दाखवलेलं ना. आणि हे सगळं तुम्हाला ब्लॅक दिसतं आहे, ते सगळं कोरल आहे. आणि ड्राय सीवीड आहे, काळं जे दिसतं आहे. लाटा जास्त आहे नाही, शांत आहे आता. आणि हा समुद्र एकदम सुंदरसा. आणि हे आहे सी शेल्स. मी पाय देणार होते चुकून. आता मी निघते परत. इथून मला करायचं आहे जम्प. अरे झाड बघा कसं काटेदारी आहे, त्याला बघूनच मला अंगाला कसं ते बघ, ते झाड कसं एकदम अंगावर मला काटा आला ते बघून. आणि काटेशीर एकदम खूप सारा फ्लोरा अँड फॉना इथला तुम्हाला बघायला मिळेल. तर पुन्हा 2-3 उड्या मारायच्या तिथून. एक सेकंड. तुम्ही ग्लेअर्स ह्याच्यासाठी नाही घालत आहे की दिसलं नाही मला नीट खालचं जमिनीवरचं, तर मी कदाचित पडू पण शकते. आणि परत सरळ मी त्या माझ्या तिथे जाऊन पडेन घरामध्ये. हे बघा तुम्हाला दाखवते ॲरोज. हे बघा, हे ॲरो फॉलो करायचे आहेत. हे वर जायला, आपण आता खाली चाललो आहे. आणि ही ट्रेल आहे खाली जायला, तर रस्ता इझी आहे. गाईज इथे ना खूप सारे भास होतात, हे माहिती आहे, खूप आवाज येतो वेगळा. ॲट वन पॉईंट ऑफ टाईम मी फोटो काढत होती ना. बापरे, हे तर वीडसारखं आहे. तर मी फोटो काढत होती ना, मला आय स्वेअर मला बांगड्यांचा आवाज ऐकवला लिटरली. आणि मला वाटलं की कोणतरी इंडियन आंटी येते इकडे वर फोटो काढायला. आणि मी 4-5 मिनटं थांबली. मग मी परत येऊन थोडं बघितलं की कोण आहे का, तर ऑब्व्हियसली कोणीच नव्हतं. कोण एवढा उन्हामध्ये इकडे माझ्याशिवाय तर येणार नाही. आणि आता मला एक मोठा क्वेश्चन हा आहे की मला गाडी कशी मिळेल, कारण मी त्याला बोलून नाही आली की 10 मिनटात मला परत घ्यायला ये. मी तर टेन्शनमध्ये होते की मला यायचं आहे की नाही यायचं आहे. आणि हे बघा व्ह्यू. तर इथून थोडा सरपटणारा रस्ता आहे, तिथून आपण चाललो आहे. बापरे, खूप ऊन आहे. आणि मी जास्त किनाऱ्यावर नाही गेली, बिकॉज मला वाटलं की किनाऱ्यावर पाय वगैरे माझा सरकला आणि उन्हाने मला असं चक्कर आली तर मी सरळ खाली पडणार, म्हणून मी जास्त आतमध्ये नाही गेली. पण माझ्यासोबत जर कोण आलं असतं ना, तर खूप माझा छान व्हिडिओ आला असता. म्हणजे मला व्हिडिओ असा बनवायचा होता की मी अशी बसली आहे त्या दगडावर एकदम किनाऱ्याला, क्लिफवर, आणि माझ्या पाठून मला तो असं, म्हणजे मी एवढा छान बॅकलेस ड्रेस घातला आहे ना, तिथून कोणतरी माझा असा व्हिडिओ काढून असा समोरून तो व्ह्यू दाखवेल. पण तुम्ही स्वतः काढला. आणि व्हिडिओ काढणं इज नॉट इम्पॉर्टंट आहे व्ह्यू आणि मेमरीज. तर मी चालली आहे, माझा हात दुखायला लागला. ही फुलं आपल्या इकडे पण दिसतात. आणि हा असा रस्ता आहे खाली जाणारे, ते ॲरोज आहेत. इथे कोणाची घरं आहेत, किती महाग असतील बापरे. माझा हात थरथरतोय उन्हाच्या त्रासामुळे. मी चालली आहे इथून बघा, वॉकिंग. तर आपल्याला या साईडला जायचं आहे, त्या साईडला नाही जायचं आहे. इथे ॲरो इथे. घाम दिसतंय मला किती आलाय.
आता मी जंगलाच्या एंट्रन्सवर आहे आणि एक सेकंड, चष्मा नाही घालू शकत. चष्मा घातला तर मी पडेन. हे काय येते मला मेसेजेस? ठीक आहे. थोडी मला भीती वाटते इथून जायला. खूप प्रिन्स तर इकडून गेलाच नसता, फट्टू आहे तो एकदम. गाणं गात गात जाऊया आपण. काय गाणं गाऊ मी? पल पल जीना मुहाल मेरा तेरे बिना है सारे नशे बेकार तेरी आँखों के बिना. माझ्या अंगाला रे झाड लागलं. शी कसं तरी होतं मला. फटाफट फटाफट झटपट फटाफट लक्ष्मी घर के अंदर. खाली उतरायला पण घाम येणार कारण ऑब्व्हियसली इकडे कार्डिओ होतं आहे. हे दिस इज माय कार्डिओ. आणि इकडे ॲक्च्युली लिजिट शूज घालून, सॉक्स घालून, फुल कपडे घालून यायला हवं. असे नागडे उघडे कपडे घालून मी आली आहे. मला काय पण साप वाप चालवू शकतो आणि काय विषारी झाड मला लागू शकतं, पण आय कॅन डू इट. हे बघा इकडे मध्ये मध्ये काय काय आवाज येतात यार. तर मी आता लेफ्ट हँडने पकडते कारण माझा हात दुखायला लागला. इथे कोणतरी ते दारूचा कॅन टाकून गेलं आहे. कोला, रम विथ कोला विच वॉज यम. कोला विथ रम, यम यम. इथून राईटला जायचं आहे? नाही. बापरे, इकडे एक तांत्रिक हे पण बनवलं आहे सिम्बल. हे बघा, याचा अर्थ काय? आणि मला तर तिथे जायला सांगितलं आहे. इथे नाही जायचं आहे. पण मला वाटतं मी त्या साईडने आलेली गाईज. मी रस्ता तर नाही चुकली ना? सिंबल मार्क इधर है, तेजा मैं हूँ. इकडूनच दाखवलं म्हणजे मला इथूनच जायचं आहे. अजून एक मार्क दिसला मला तिथे. काय गाणं ऐकणार तुम्ही सांगा मला? मराठी गाणं गाऊ? चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. ओ माय गॉड, बिग जम्प. बिग जम्प मी करते वायूसोबत घरी. त्याला उचलते आणि खाली टाकते, म्हणजे टाकत नाही, ठेवते. आणि मग मी बोलतो बिग जम्प. ये ओफ. इथे एखादा साप असेल ना तर मी घाबरणार नाही. का सांगा? साप म्हणजे ओम नमः शिवाय म्हणून. शिवजींकडे पण साप आहे. आणि मी बोलता बोलता थोडा खालीपर्यंत आली आहे. ठीक आहे. थोडं अजून घनदाट जंगल झालं आहे. हे मी जे केलं आहे ना, आय एम जस्ट प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी एकटी आली. पण असं नाही यायला पाहिजे, स्पेशली मुलींनी. कारण आजकाल जगामध्ये खूप वाईट वाईट गोष्टी होतात मुलांसोबत पण. आणि मुली तर अजून प्रॉन टू ऑल दिस थिंग्स. बापरे, मला हा साप वाटला पण हा साप नाही आहे, झाडाचा खोड येते. पण पाय घसरतो ना कुठे कुठे. ही माझी चप्पल पण थोडी लूज आहे, मी झुडिओमधून घेतली आहे. झुडिओ माय ऑल टाईम फेवरेट. अच्छा, पोचली मी. थोडं अजून खाली. आणि बोला काय तुमचं काय चाललं आहे? अच्छा, आय एम नॉट लाईव्ह. ए बापरे, एक किडा गेला इथून. आपण लाईव्ह जाऊया. वेट गाईज, हे बघा स्पायडरमॅन. शोध, मला मच्छर चावला. मी चालली इथून. फक, मला एक मच्छर चावला जोरात पायावर. मी स्पायडरचा फोटो काढत होती तर. मला इथून लवकर लवकर निघायचं आहे भाई. चिकनगुन्या झाला ना तर फुल सीन आहे. चिकनगुन्याने लोक मरत नाही. खूप इम्युनिटी खराब असेल तर काय होऊ शकतं, बट रिस्क नाही घेऊ शकत ना. आणि इकडे तर हाय, मॉडरेट टू हाय अलर्ट, म्हणजे लेवल 2 अलर्टवर आहे. सीशेल्स आता टुरिझम पण थोडं कमी झालं आहे न्यूजमध्ये. पण न्यूजचं मी तुम्हाला ते हे स्क्रीनशॉट टाकलेला. तर बापरे, मला एक चावला मच्छर यार पायावर. मला चालत राहायला पाहिजे. मी कॉन्टेंटच्या चक्करमध्ये ना काहीतरी सीन होईल माझा. ती एक मुलगी पडली ना, 1.5 लाख फॉलोअर्स होते आणि ती धबधब्यावरून पडली व्हिडिओ काढताना.
तर मला हे सगळ्या गोष्टी आठवतात. तर कॉन्टेंट एवढं इम्पॉर्टंट नाही आहे की माझा जीव ला हानी पोचवेल. थोडंसं इम्पॉर्टंट. यस, मी पोचली रस्त्यावर. गाडी चालली आहे तिथून एक. मी आता त्या बगीला कसं बोलू, कारण ते खूप दूर आहे. मी पोचली. मूवीमध्ये पण असं होतं की ना, मेन कॅरेक्टर एकदम एंडला रस्त्यापर्यंत पोचतो आणि मग आपल्याला वाटतं की ये पोचला तो कॅरेक्टर जिवंत. आणि मग तेवढ्यात पाठवून झॉम्बी येऊन अटॅक करतो किंवा ॲनिमल येऊन अटॅक करतो. आता पण मी कोणतरी मूवी बघितलेला, त्याच्यात ती एक एकदम फॅमिली मास्क वगैरे घालून असते, सायको फॅमिली, आणि ती लोकांवर अटॅक करून, सिरियल किलर फॅमिली असते ती, मूवीचं नाव मी विसरली, आणि ती लोकांवर अटॅक करत असते. आणि त्याच्यात एक मुलगी कशी त्यांच्यापासून वाचते आणि ती जंगलामध्ये लपलेली असते ना कॅम्प करून. तर तिकडे एक रानडुक्कर एवढा मोठा तिच्यावर अटॅक करतो आणि तिच्या बॉडीला फुल असं गोळापोळा करून हे करतो. अच्छा ठीक आहे, चला मी पोचली. गाईज आय डिड इट. वुमेन पॉवर. हे बघा, या रस्त्यावर मी पोचली आहे. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ यार. म्हणजे गर्ल पॉवर, वुमेन पॉवर. आणि मृदुला, तू सी ग्रेट हो. 3 झाला ना गाईज. बगीला कॉल कसं करू मी. व्ह्यू तर चांगला आणि रोड पण चांगला आहे, पण ऑलमोस्ट 5-6 किलोमीटर दूर आहे ते माझं. म्हणजे तुम्ही विचार करता, मी पहाडाच्या वरून तर थोड्या अर्ध्यापर्यंत आली आहे आणि माझं ते हॉटेल एकदम खाली आहे. तर मला आता अजून खूप चालायचं आहे. पण हे ॲक्च्युली एकदम फॉरेनवाला ॲक्च्युली फील येतं. म्हणजे असं स्वित्झर्लंड वगैरेमध्ये तुम्ही बघितलं असेल ना, दिल तो पागल आहे नाही, DDLJमध्ये, आणि असं सगळे व्ह्यूज तुम्ही बघितलं असेल ना, की हवा आहे, जंगल आहे, असं एकदम मस्त कर्व होणारे नेवर एंडिंग रोड्स आहेत, तसं दिसतं इकडे स्पीड लिमिट आहे 20 किलोमीटर. आणि आय एम जस्ट प्रेइंग, देवा प्लीज एक बगी पाठव माझ्यासाठी. गोष्ट ही आहे ना की सम थिंग्स इन लाईफ आर इनएव्हिटेबल. तो वर्ड आहे ना मक्तूब, इट इज रिटन. तर हे लिहिलं होतं की मृदुला सत्यवान खैरे इकडे येणार सीशेल्समध्ये आणि एकटी त्या पर्वतावर चढणार ट्रेक करून. कारण गोष्ट ही आहे की बरं झालं कोण आलं नाही, आणि एकटं करण्यात तर खूप जास्त मजा येते. तर आय एम ग्लॅड की मी एकटी आली आणि मला मजा येते. थोडं खालपर्यंत मी चालत जाईन. कोणती गाडी मला दिसली तर मी लिफ्ट मागेल आणि मी जाईन. आणि मी किती बडबड करते. मी असं व्लॉगमध्ये खूप बडबड करू शकते, पण लोकांसोबत नाही, कारण लोक जरा बोरिंग असतात. आणि आजकाल मला बोरिंग लोक खूप भेटतात आहे की ज्यांच्यासोबत तुम्ही कॉन्व्हर्सेशन नाही करू शकत नॉर्मल. तर आज फक्त 4 तासाची फ्लाईट आहे. हे ॲक्च्युली दिस इज लाईक वेकेशन की 4 तासाची फ्लाईट आहे, ज्याच्यावर जास्त काय काम नाही आहे, एकदम वेल मॅनर्ड पॅसेंजर्स. आणि मस्त तुम्हाला 48 आवर्सचा तर डोमेस्टिक लेवर पण नाही मिळत, तर तुम्हाला 48 आवर्सचा इंटरनॅशनल लेवर मिळतं, विच इज लाईक काय सही गोष्ट आहे. तर ही गाडी गेली, ती पाठच्या साईडला गेली. या साईडला जाणारी गाडी दिसली तर मी हे करेन. तर 48 आवर्स म्हणजे मी काल त्या बुधवारी संध्याकाळी मी इकडे आली, मग गुरुवार पूर्ण दिवस होती आणि आज शुक्रवार, आणि आज संध्याकाळी मी परत चालली आहे. म्हणजे ऑलमोस्ट 2-2.5 दिवसाचा मला सीशेल्सचा हे मिळाला वेकेशन. आणि हा किती छान व्ह्यू. ज्या डिरेक्शनमध्ये जाणारी गाडीच नाही, ते 10 मिनटापासून चालते आहे मी. या डिरेक्शनमध्ये गाडीच नाही चालल्या आहेत. कोणती गाडी दिसली तर ॲटलीस्ट मी लिफ्ट मागेल. ते पण रिस्की आहे लिफ्ट मागणं. पण सेशल्सचं काय सीन, क्राईम रेट काय ते मला माहीत नाही. ते झाड किती छान आहे. ते झाडाचं खोड बघा, असं गोल गोल होऊन वरती गेलं आहे. का असं झालं असेल. म्हणजे ते खोड असं वाढत होतं आणि मग त्याने डिसाईड केलं की गोल व्हावं ग्रॅव्हिटीकडे जाऊन, आणि पुन्हा ते वर गेलं. आणि किती छान 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 गोरी पान, दादा मला बहिणी आण. ऑलरेडी बहिणी आहे माझी. नाही, हे गाणं कसं आहे, गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण.
लुक ॲट दिस डक्स. 5 लिटिल डक्स वेंट अप द हिल. आणि हे तलाव, बोट. या साईडला पण तलाव जाताना तुम्हाला दाखवलेलं, तेव्हा मी गाडीत बसलेली खुशी खुशी. आता मी उन्हात चालली आहे खुशी खुशी. हे डग बघा. सुंदर डक आहे. तो काळा डक आहे आणि त्याला लाल कलरचा तुरा आहे त्याच्या डोक्यावर. सो प्रिटी. खूप सारे तिकडे डग्स, 10-15 आहेत हे बघा. तिकडे पुढे पण एक फॅमिली आहे डकची. यार मी तर पोचली ऑलमोस्ट यार. 20-25 मिनटं चालली मी, 5-6 किलोमीटर. तेव्हा रस्ता डग्स फिरतात तिकडे. पक्ष्यांचा कहट चवचवाट चिवचिवाट ऐकू येतो आहे. आणि इकडे एकदम एक्सपेन्सिव्ह विलाज आहेत. हे बघा सगळे दिले हेलिपॅड. इथे हेलिपॅड आहे पुढे. आणि हे अमीर लोकांची अमिरी. मोठे मोठे बंगलोज आहेत. आणि मला गेटसारखं काय दिसतं पण एवढं लवकर तर मी पोचली नव्हती. 2-3 टर्न घेतलेले, म्हणजे मला अजून मला वाटतं 1 किलोमीटर चालायचं आहे. आणि मूर्खपणा हा आहे आयुष्याचा की मी एक बूंद पण सनस्क्रीन नाही लावलं आहे. म्हणजे मी काय टॅन होणार आहे. ड्रेसची पाठी डिझाईन आहे ना, आणि हे या शेपमध्येच मी फुल टॅन होणार. एसीचा आवाज येतो आहे. थकली मी थकली आहे चालून. एक गाडी नाही दूरवर. CCTV कॅमेराज पण इकडे कुठेच नाही आहे. आणि त्यांनी फोन लावायला पाहिजे ना तिथे, की जे ट्रेक करून येईल त्या माणसाने काय करायचं. इथून 3 लोक येताना दिसतात आहे स्विमिंग करून. मिरूमध्ये परत पोचली. इकडे काल एक शहाळा तोडणारे अंकल होते, कोकोनट अंकल. ते आज नाही आहेत. मला वाटलं आज असते तर काय मस्त एक शहाळ्याचं पाणी प्यायली असते मी. लॉन्ड्री बास्केट. ही माझी हॅट पण मी लॉन्ड्री करून घेतली, कारण 10 कपडे देऊ शकतो 2 दिवसाचे. तर आता पॅकिंग करूया. रूममध्ये येऊन चेंज केलं आहे आणि आता मेकअप काढणार. आणि 1 वाजायला 5 मिनटं आहेत. 1 ते 2 थोडं डुलकी मारणार आणि मग 2 वाजता उठून पुन्हा रेडी होणार. आम्ही घाट उतरून आता खाली आलो आणि तिथे 40 स्पीड लिमिट होती आणि ड्रायव्हरने ॲक्च्युली 40 एक्सीड नाही केलं. आणि अजूनपर्यंत तरी माझ्या पूर्ण स्टेमध्ये मला तिकडे एकही लक्झुरियस कार BMW किंवा पॉर्शा किंवा मर्सिडीज नाही दिसली. मोस्टली सगळ्या इकडे मारुती आणि फोर्डच्या कार्स आहेत. रस्त्यात एकही टेम्पल, मॉस्क किंवा असं काहीच दिसलं नाही मला. चर्च पण नाही दिसली आहे. आणि इथे मोस्टली फ्रेंच लोक राहतात. इकडे प्रॉपर्टी प्राइसेस खूप जास्त आहे. जसे छोटे छोटे विलास 5 ते 15 करोडला मिळतात आणि ओशन व्ह्यू विलास मिळतात 15 ते 40 करोड. लक्झरी विलास 40 ते 80 करोड. आणि अल्ट्रा लक्झुरियस विलास ओशन व्ह्यूवाले ते ऑलमोस्ट आहेत 200 ते 300 करोड. तर इकडे प्रॉपर्टी रेट खूप जास्त आहे. ज्या आयलंडवर आपण आहोत त्याचं नाव आहे माहे आयलंड आणि जागेचं नाव आहे विक्टोरिया. इकडे टोटल सेशल्सचे आहेत 115 म्हणजे 115 आयलंड्स जे आहेत इंडियन ओशनमध्ये इन ईस्ट आफ्रिका. माहे इथलं सर्वात मोठा लार्जेस्ट आयलंड आहे आणि त्याची कॅपिटल सिटी आहे विक्टोरिया. इथे इंडियनसाठी विजा फ्री आहे. आणि इथे मी क्राईम रेट चेक करत होती गुगल करून आणि ChatGPTवर. तर क्राईम रेट इज व्हेरी 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 लो. म्हणजे इकडे मोठे मोठे क्राईम्स तर झालेच नाही आहेत. त्यामुळे ही एकदम सेफ कंट्री आहे ट्रॅव्हलिंगसाठी. आणि फायनली आम्ही पोचलो एअरपोर्टला आफ्टर 40 मिनिट्स ऑफ ट्रॅव्हल. अनपॅकिंग असिस्टंट. ए मोजो मोजो मोजो. काय तुझं काय चाललंय बाई? काय चाललंय तुझं? हां काय चाललंय? आत्याला मिस केलं की नाही तू? बघ अशा उड्या मारून नखा मारतो मला. बघ जरा आला नो. याच्या झोपून दाखव मला. माझ्या बॅगेत झोपून दाखव. झोप. मोजो हेल्प करतोय सगळं अनपॅकिंग करायला. सगळ्या गोष्टी आपापल्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. तेव्हा माझ्या सगळ्या आली. सगळं वेगळं कर. हे ब्रेसलेट इकडे ठेव. येस. ही वेगळं कर. किती छान लॉकेट आहे.
त्याला आपण कशात टाकूया, यावाल्यामध्ये टाकूया. आणि हे बघ हे लास्ट, त्याला आपण ह्याच्यात ठेवूया. ठीक आहे, आता हे झालं. हे बंद कर, हे बंद कर. डन. थँक्यू मोजो, थँक्यू. मोजो आहे तो, माझा मोजो आहे, माझा टायगरू आहे तो, छोटा टायगरू, छोटा टायगरू. यो मग बुग्गा, बुग्गा तो माझा छोटा बुग्गा आहे रे. गुल्लू गुल्लू बुग्गा आहे रे तो, माझा बुग्गा आहे रे. ठीकठाक होता लेओवर. हॅपी टू बी बॅक होम. आणि ऑलमोस्ट 2.5-3 दिवस होती मी सीशेल्समध्ये. सीशेल्स कंट्री आहे आणि त्याच्या माहे आयलंडवर आम्ही राहत होतो. खूप अमिरी आहे तिकडे, खूप श्रीमंत लोक राहतात, सगळ्यांना मोठे मोठे ह्यूज बंगलोज आहेत. आणि हे बघा माझ्या पायाला सावतोय. हाय मोजो, काय करतोयस तू? मोजो माझ्या पायाला नखं मारतोय, सावतोय. बट आय एम सो हॅपी टू बी बॅक होम. आणि सीशेल्सला मी 10पैकी 1 पॉईंट देईल, जस्ट फॉर द कॉन्टेंट दॅट आय गॉट. पोस्ट आणि फोटोज आणि रील्स बनवले मी खूप सारे. बाकी सो लेअर होता, ठीकच होता. आणि 2.5 दिवस होता. पण नवीन कंट्री एक मी अनलॉक केली, नवीन कंट्री माझ्या बकेट लिस्टमधली टिक झाली. तर ठीकच आहे. आता मी घरी पोचली, आय एम व्हेरी हॅपी. बिर्याणी बनवलेली माझ्यासाठी, पण मला आता बिलकुल मन नाही, टू टायर्ड काय खाण्यासाठी. मी पेसमध्ये पण चालत एक्स्ट्रा गेली, कारण मला आज वेट चेक द्यायचं होतं. आणि माझं वेट BMI क्रॉस झालं आहे, तर मला वजन कमी करायला सांगितलं आहे. तर आता करूया जिम. उद्या मी करणार होती, पण संडे आहे उद्या, म्हणजे आजच. तर आज संडे, तर मी आज जिमला नाही जाऊ शकत. पण आता मी झोपते, मला झोप येते. आणि तुम्हाला आवडला असेल माझा व्लॉग आणि सीशेल्स तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही रेट करा. 10पैकी तुम्ही किती पॉईंट्स द्याल माझ्या व्लॉगला.